आपल्याला वाटतोय तितका महागाईचा आगडोंब सोपा नाहीये। पेट्रोल, डिझेल, सोने चांदी, खते, बियाणे आणि घर वापरातील तेल इतका लिमिटेड विषय सुद्धा हा नाहीये। हा विषय आउट ऑफ लिमिट आहे, आउट ऑफ कंट्रोल आहे। भाजप देशापासून एकतर हे लपवतंय किंवा मग आता पेट्रोल, डिझेल थाळ्या वाजून झाल्यानंतर सायकलवरनं फिरणं, बाईकवरनं फिरणं असं सांगून या सगळ्या गोष्टींचा इव्हेंट करतं। कालपर्यंत कदाचित माझं हे मत नसावं, पण आज माझं मत हे बनलंय की राहुल गांधी जे बोलतायत त्यांचा शब्द ना शब्द खरा ठरतोय। महागाईचा भडका इतका मोठा पुढे जाऊन उडणार आहे की त्या भडक्याला सर्वसामान्य लोकांना सामोरं जाणं कठीण होणार आहे। मुद्द्यानिशी बोलूया। जिथे आभाळच फाटलंय तिथे ठिगळे तरी कुठं कुठं लावायची अशी अवस्था सध्या लोकांची झाली। आधी नोटाबंदीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं, नंतर कोरोनाचं संकट आलं, ते कमी की काय म्हणून आता काय खावं, किती खावं, काय खरेदी करावं आणि काय खरेदी करू नये इथपर्यंत सरकारचं नागडं उघड झालं। 2014 पासून आपल्या देशात प्रत्येक संकटाला एक इव्हेंट म्हणून साजरा करण्याचा पायंडा पडला। मग ते कोरोना काळात दिवे लावणं असो, ताटल्या वाजवणं असो, पहलगाम हल्ल्यासाठी राबवलेलं ऑपरेशन सिंदूर असो, की आत्ताच इंधनाची बचत बाबत करण्यात आलेली नेत्यांची नावे, त्यांची इव्हेंट, सायकलने जाणं, पायी जाणं, तसेच इलेक्ट्रिक वाहनांसोबत फोटो सेशन असो। प्रत्येक संकटाचं इव्हेंटमध्ये कसं रूपांतर करायचं हे भाजप आणि त्यांच्या चेले चपाट्यांना चांगलंच ठाऊक आहे। आपली झुळी फाटली असली तरी तोंडासमोर पश्चिम बंगालसारख्या राज्याची महत्त्वपूर्ण निवडणूक असल्यानं भाजपनं नागरिकांना महागाईचा देखील शिव दिला नव्हता असा आरोप आहे। त्याचवेळी महिना 2 महिना आधीपासूनच इतर देशांनी आपल्या नागरिकांना भविष्यातील संकटाचा अंदाज दिला होता, परंतु जसं निवडणुका झाल्या तसं अचानक इंधन तुटवड्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठवण झाली आणि इंधनाच्या काटकसरीला थेट राष्ट्रभक्तीशी जोडून साहेब हे 5 दिवसांच्या विदेश दौऱ्याला निघून गेले। बस मोदींचं एक आव्हान आणि भाजपच्या नेत्यांची इंधन बचतीसाठी जी चढाओढ सुरू झाली तिचा ओरा काही वेगळाच होता। इंधनाची बचत व्हावी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह प्रवीण दरेकरांसारख्या अनेक नेत्यांनी दुसऱ्याच दिवशी कोऱ्या करकरीत ईव्ही कार आपल्या ताफ्यात आणल्या। अहो शिंदे साहेब, तुम्हाला परवडेल, पण महागड्या ईव्ही कार सर्वसामान्यांना परवडतील का? इतकी त्यांची ऐपत आहे का? इंधनाचे काहीशे रुपये वाचवण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती लाखोंची ईव्ही कार खरेदी करू शकेल का? मुख्यमंत्री फडणवीसांनी बुलेटला किक मारत विधान भवन गाठले, परंतु त्यांच्या मागे असलेल्या दुचाकींचा ताफा मात्र काही कमी झाला नाही। याचेही फोटो सोशल मीडियावर जोरात व्हायरल करण्यात आले। तिकडे नितीन गडकरींनी बसने प्रवास केला, परंतु त्यांच्या मागे जवळपास 15 ते 20 कारचा ताफा कॅमेऱ्यात कैद झाला। नुसता दिखावा आणि इव्हेंटमध्ये मशगूल या नेत्यांना सर्वसामान्यांचं खरंच काही पडलंय का असा प्रश्न सोशल मीडियावर निर्माण होतो। इथे बेरोजगारी आणि आता महागाईने त्रस्त सर्वसामान्य नागरिक 2 वेळच्या भाकरीला महाग झालाय। त्याच्यासाठी सोने खरेदी करू नको, इंधन वाचव असा उपदेश म्हणजे मृगजळच म्हणावं लागेल। त्याला तुम्ही सोनं खरेदी आणि विनाकारण पेट्रोल नाश करण्याच्या लायकीचा तरी ठेवलाय का हा प्रश्न सरकारला विचारायला हवा। भारतातली 3 रुपयांची इंधन दरवाढ हे केवळ हिमनगाचं टोक आहे। खरा महागाईचा भडका उडायचा आहे तर अजून बाकीच आहे। सरकारकडून सातत्यानं युद्ध आणि जागतिक परिस्थितीचं कारण पुढे केलं जात असलं तरी प्रत्यक्षात या दुरावस्थेला केंद्र सरकारचे चुकीचे आर्थिक धोरण आणि राजकीय सोयीची नीती कारणीभूत असल्याचा आरोप होतोय। 5 राज्यातील निवडणुका जिंकण्याच्या नादात सर्वसामान्य जनतेला अंधारात ठेवून देशाच्या अर्थव्यवस्थेला खाईत लोटणाऱ्या भाजप सरकारच्या अपयशाची पोलखोल विविध अहवाल आणि अर्थतज्ञांच्या विश्लेषणातून उघड पडली आहे, राहुल गांधींकडूनही उघड पडली आहे। पश्चिम आशियात युद्धाची ठिणगी पडल्यापासूनच अनेक आघाडीचे अर्थतज्ञ आधीपासूनच इशारा देत होते की कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता पाहता देशांतर्गत बाजारात दर टप्प्याटप्प्याने वाढवणं गरजेचं होतं। मात्र 5 राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी केंद्र सरकारने सलग अनेक महिने इंधनाचे दर कृत्रिमरित्या तुंबवून ठेवले। निवडणुका संपताच अपेक्षेप्रमाणे सरकारने जनतेच्या खिशावर थेट दरोडा टाकला। निवडणुका जिंकणं हे देशाच्या आर्थिक स्थिरतेपेक्षा महत्त्वाच्या मानणाऱ्या धोरणामुळेच आज महागाई नियंत्रणाबाहेर गेल्याचं बोललं जातंय।
सरकार सध्याच्या परिस्थितीचे खापर केवळ जागतिक युद्धावर फोडून आपला हलगर्जीपणा लपवतोय, परंतु अर्थतज्ञांच्या मते या संकटाची पाळेमुळे आपण विचारही करू शकत नाही इतकी खोलवर गाडली गेली आहेत. आता जरा हा सर्व गेम स्टॅटिस्टिकली समजून घेऊया. भारतात पेट्रोल आणि डिझेलवर लादण्यात आलेले केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेस हे जगात सर्वाधिक आहे. सरकारच्या अच्छेदींच्या नावाखाली सातत्याने हे कर वाढवले, पण जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानाही त्याचा फायदा जनतेला दिला नाही. भारताची शाश्वत स्वरूपाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यास केंद्र सरकार अपयशी ठरलं. देशांतर्गत साठे अपुरे असल्यामुळे भारत आजही 85% अधिक तेलासाठी आयातीवर अवलंबून आहे. भाजप सरकार देशाची वित्तीय पत मजबूत असल्याचा डांगोरा पिटत असले तरी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे अहवाल वेगळीच कथा सांगतात. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेले लोकप्रिय निर्णय आणि कर महसुलाचा चुकीचा वापर यामुळे देशाची वित्तीय तूट सातत्याने वाढत आहे. फिच आणि मूडीज सारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थांच्या विविध अहवालांनुसार भारताचा वाढता सार्वजनिक कर्ज आणि जीडीपीचे गुणोत्तर चिंतेची बाब आहे. वित्तीय शिस्त न पाळल्यामुळे देशाची पत आंतरराष्ट्रीय स्तरावर धोक्यात आली आहे. रुपयाची घसरण आणि भांडवलदारांची भारताबाहेर काढलेला पळ हा सध्या चिंतेचा विषय ठरला. भारतीय अर्थव्यवस्थेवर आता विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास राहिलेला नाहीये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आणि जागतिक स्तरावरील आघाडीच्या अर्थतज्ञांनी वर्तवलेले अंदाज अत्यंत भीतीदायक आहे. केवळ इंधनच वाढल्यानं वाहतूक खर्च वाढेल, ज्यामुळे भाजीपाला, दूध, औषधे आणि दैनंदिन वस्तू कमालीच्या महाग होतील. मध्यमवर्गीय आणि गरिबांची खरेदी करण्याची क्षमता संपत चालली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधीच फटका बसलेला असून नवीन अहवालानुसार बेरोजगारी आणि महागाईच्या दुहेरी कात्रीत सामान्य माणूस भरडला जात आहे. बँकांची वाढती अनुत्पादित कर्जे, बड्या उद्योगपतींना दिलेली कर सवलत आणि दुसरीकडे सामान्य जनतेवर लादलेली इंधन दरवाढ यामुळे आर्थिक विषमता शिगेला पोहोचली आहे. 3 रुपयांची इंधन दरवाढ ही केवळ एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे. भाजप सरकारच्या स्वार्थी धोरणांमुळे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्या निर्णयांमुळे आणि वित्तीय बेशिस्तीमुळे भारतीय अर्थव्यवस्था सध्या अत्यंत नाजूक वळणावर उभी आहे हे आरोप सातत्याने होत आहेत. जर सरकारने तातडीने कर कपात करून इंधनाचे दर आटोक्यात आणले नाही तर आगामी काळात देशातील महागाईचा भडका हाताबाहेर जाईल असा इशारा सर्वच अर्थतज्ञ देत आहेत. या सगळ्या मुद्द्यांवर व्यक्त होणं गरजेचं आहे. आज, उद्या आणि रोज रोज ह्या मुद्द्यांवर व्यक्त व्हावं लागणार आहे, कारण हा विषय आता राजकारणाचा नाहीये, तर हा विषय आता थेट तुमच्या आमच्या खिशापर्यंत येऊन पोहोचला. आपल्या रोजीरोटीचा प्रश्न तयार होईल, इथपर्यंत अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो हे अंदाज नुसते हलक्यात घेण्यासारखे नाहीयेत. या मुद्द्यावर जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.